नीट बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुंगूस दिसत असेल खाली जाताना आणि वरून अजून एक हा दुसरा गेला. आणि एवढ्या शुभ दिवशी, संक्रांतीसारख्या दिवशी मुंगूस दिसणं हे खूप चांगलं असतं, शुभ फलदायी असतं. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर 2025चा पहिला सण आहे संक्रांत आणि तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि सणवार असले की आपली नेहमीप्रमाणे जी गडबड असते, धावपळ असते, तीच माझी सुरू आहे. मी आजचा हा जो व्लॉग आहे तो मी भोगी आणि संक्रांत असं दोन्ही दिवसाचा मिळून आजचा व्लॉग केलेला आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला 2 दिवसाची पूजा दिसेल ह्या व्लॉगमध्ये, तर तुम्ही तेवढं समजून घ्या. तर ही जी पूजा चालू आहे माझी, ती भोगीची पूजा सुरू आहे. भोगीच्या दिवशी आमच्या झाडांना जी फुलं आली होती मी तीच वाहिली होती. त्यानंतर मला मंदिरात जायचं होतं. महादेवाची सेवा जशी मी तुम्हाला सांगते तशी रोजची माझी जी सेवा असते त्यासाठी मी महादेवाच्या मंदिरात गेली होती. ही महादेवाची पिंड माझी फार आवडीची आहे. मी सुरुवातीपासून ह्याच मंदिरात येते आणि ह्याच पिंडीला मी लग्न झाल्यापासून पूजा केलेली आहे. हे मंदिर खूप जवळसुद्धा आहे, त्यामुळे मला रोज जाऊन पूजा करायला बरं पडतं. त्यानंतर घरी आले. दुपारची सगळी कामं आटोपल्यानंतर संध्याकाळी पुन्हा मी मार्केटला गेले, कारण मला सुगड घ्यायचे होते. आणि आमच्या घराजवळच एक छोटंसं असं नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये हे अशा प्रकारचे सुगड तिकडे मी बघितले आणि क्वालिटी पण चांगली वाटली. म्हटलं चला इथेच घेऊन टाकूया, कारण कुठे बाहेर लांब घ्यायला जाण्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपलं जवळ मिळतं ते आपण घेऊन मोकळं व्हायचं. आणि हे जे सुगड असतात ते 5 सुगड आपण पूजनासाठी वापरतो. तर मी बघत होती की नीट बघून घेत होती, म्हणजे काही काहींना हे बघा हे अशा प्रकारचे क्रॅकसुद्धा होते. तर पूजनासाठी असं क्लीन सुगड लागतात, त्याला कोणत्याही प्रकारचा क्रॅक किंवा खड्डा पडलेला अजिबात चालत नाही. त्यामुळे मी नीट बघून घेत होती की सगळे व्यवस्थित असे असायला हवे. संध्याकाळचा वेळ इतका पटापट निघून जातो ना, आणि घरी आल्यावर मला स्वयंपाक आणि ते सर्व करायचं होतं. भोगीची भाजीसुद्धा आज करायची होती, कारण भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी करण्याची पद्धत आहे. भोगीची भाजी म्हणजे जे आपण सामग्री पूजनासाठी वापरतो सुगडांमध्ये, त्याच सामग्रीची आपण भाजी बनवतो. तर ही आता मी त्यासाठी ग्रेव्ही आधी रेडी करून घेतलेली आहे. भोगीची भाजी कशी बनवायची हे माझ्या मम्मीने सांगितलं होतं मला, त्याचप्रमाणे आमच्या आजी सासू आहे माझी, त्यांनी पण मला सांगितलं होतं की कशी करायची. तर त्याप्रमाणे मी भाजी बनवत आहे. खूप सुंदर लागते ही भाजी आणि सर्व सामग्री मिक्स केल्यामुळे कधी कधी घरात कोणाला आवडत नाही, पण भोगीच्या दिवशी बनवायची प्रथा आहे. तर मला असं वाटतं की जी आपली प्रथा आहे ती आपण फॉलो करायला पाहिजे. कोणाला आवडो किंवा नाही आवडो, आपण नैवेद्यासाठी तरी ही भाजी करतोच. तर ही माझी ग्रेव्ही अशा प्रकारे रेडी झाली आहे आणि मी थोडा बारीक गॅस केलेला आहे, कारण भाजीला थोडीशी तरी यावी असं मला वाटतं. त्यामुळे हे तेल अशा प्रकारे वर आलं ना की त्यानंतरच त्यामध्ये भाजी टाकली की छान तरी येते. तर बघा आता मी सर्व जी सामग्री आहे भाजीची ती सर्व टाकलेली आहे आणि माझी भाजी रेडी झालेली आहे. ही पूजा माझी संक्रांतीच्या दिवशी सकाळी केलेली पूजा आहे आणि आज मी सर्व देवांना सफेद फुलंच वाहिली आहेत आणि देव बघा किती सुंदर दिसत आहेत. देवपूजा झाल्यानंतर लगेच सुगडांची पूजा मला करायची होती, त्यासाठी मी सर्व सामग्री रेडी केली ही अशा प्रकारे. आणि मग त्यामध्ये काही कमी आहे का बघत होती, कारण यामध्ये तेलसुद्धा टाकायचे होते, त्यानंतर ऊससुद्धा टाकायचा होता. तर मी सर्व एकत्र केलं अशा प्रकारे, कारण आजच्या दिवसाला सुगड पूजनाला खूप जास्त महत्त्व आहे आणि आपल्याकडे ही प्रथा आहे की आपण संक्रांतीच्या दिवशी 5 सुगडांची पूजा करतो. तर मी ही सुगड पूजन कधी कधी खाली पाटावर मांडते, पण आज मी मंदिराचे म्हणजे माझा जो देवारा आहे त्यासमोरच मांडत आहे. खाली ठेवण्यापेक्षा म्हटलं देवापुढे असलेलं कधीही चांगलं, म्हणून मी देवापुढेच सुगड मांडलेले आहेत. आता त्याची फक्त व्यवस्थित पूजा मला करायची होती.
सुगड पूजन झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले, कारण मला देवांना तसेच सुगडांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता। मग त्यासाठी मी वाटाणा बटाट्याची पातळ आमटी बनवली होती आणि श्रीखंड आणलं होतं विकत आणि भाजी, चपाती, डाळ भात जो आपला नेहमीचा स्वयंपाक असतो तोच स्वयंपाक मी केला होता। आपल्याकडे पद्धत आहे की जेव्हा असा कोणता शुभ दिवस असतो किंवा सणवार असतो तेव्हा आपण काहीतरी गोडाची वस्तू किंवा गोडाचं काहीतरी बनवतो, पण मी गोडाचं काही नव्हतं बनवलं, मी श्रीखंड आणलं होतं आणि पुरी करायचा विचार होता, पण माऊ बोली नको मला पुरी नको, मला चपातीच हवी आहे। तर मग मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि असं पण पुरीमधून खूप जास्त ऑइल आपल्या पोटामध्ये जातं, त्यामुळे मी पुरीचा प्लॅन कॅन्सल केला। स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी मी देवांना नैवेद्य दाखवून घेतला। एकदा देवांना नैवेद्य दाखवून झाला की आपणही जेवण करू शकतो, त्यामुळे हे फार महत्त्वाचं काम असतं की स्वयंपाक पहिले झाल्यानंतर इथे तिथे हात न लावता देवांना नैवेद्य दाखवायचा। तर आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। आज संक्रांत आहे आणि जी काही माझी सकाळपासून जी धावपळ सुरू होती ती फायनली माझी आता थांबलेली आहे, कारण आत्ताच आमचं जेवण झालं आहे दुपारचं आणि सगळी कामं जवळपास माझी झालेली आहे। माझा विचार चालू होता की तिळाचे लाडू वगैरे बनवूया असं काहीतरी माझ्या डोक्यात चालू होतं, पण काय झालं ना, सकाळपासून इतकी धावपळ असते ना एखादा सणवार जेव्हा घरी असतो तेव्हा, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी एक तर वेळेत हव्या असतात। देवपूजा असो किंवा आज सुगड पूजायचे होते, त्यानंतर नैवेद्य असतो सुगडांना आणि देवांना सुद्धा, आणि त्यात माझी महादेवाची सुद्धा सेवा चालू आहे, त्यामुळे मला मंदिरात पण जावं लागलं होतं। मी मंदिरात पण जाऊन आले, तर इतकी सगळी गडबड सुरू असते। आधी घर क्लिनिंग असतं, त्यानंतर आंघोळ, देवपूजा आणि मग त्यानंतर स्वयंपाक, नैवेद्य, म्हणजे सणवार असला की आपली बायकांची तर अजून जास्त गडबड होते। तसंच माझं झालं आणि सकाळपासून असं होतं ना की कधी वेळेत आटोपेल, कधी माझी कामं वेळेत होतील, कारण जेवायच्या वेळेला जेवण सर्वांना घरात हवं असतं आणि पूजेच्या वेळेला पूजा पण झाली पाहिजे, सुगड वगैरे पण पूजायचे होते, तर त्यामुळे थोडीशी धावपळ झाली। आणि आत्ता फायनली माझी सगळी कामं झाली, दुपारचं जेवण पण झालं आहे आणि किचनसुद्धा क्लीन झालं आहे। तर सगळी कामं झाल्यावर जसं आपण रिलॅक्स होतो तसं मी आता रिलॅक्स झाली आहे, पण पूर्णपणे रिलॅक्स नाही म्हणता येणार, कारण हा जो व्हिडिओ आहे त्याचं एडिटिंग मला आता करायचं आहे, कारण संध्याकाळी मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे। आज संध्याकाळीच हा व्हिडिओ लगेच येईल, म्हणजे सेम संक्रांतीच्या दिवशी पोस्ट झाला पाहिजे असं माझी इच्छा होती। तर आता मी व्हिडिओचं एडिटिंग करते आणि ह्या व्लॉगला एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका। तर चला मग पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि तुमचे छान छान कमेंट्ससुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।